जय महाराष्ट्र मित्रांनो, पॅन कार्ड संबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट समोर आली आहे। आता केंद्र सरकारद्वारे पॅन कार्ड अपग्रेड केले जाणार आहेत। पॅन कार्ड मध्ये आता खूप मोठे बदल होणार आहेत। त्यामुळेच केंद्र सरकारद्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे। पॅन कार्ड अधिक डिजिटलाइज करण्यासाठी सोबतच ग्राहकांची माहिती अधिक सिक्युअर करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे। पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल, आमच्याकडे जे जुने पॅन कार्ड आहे त्याचं काय होईल? तर काळजी करू नका। या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। आता पूर्वीचे जुने पॅन कार्ड जे आहे त्या जागी नवीन पॅन कार्ड येणार आहे। या संदर्भात अधिकृत अशी घोषणा देखील करण्यात आली आहे। तुम्हाला आता नवीन पॅन 2.0 साठी अर्ज करावा लागणार आहे। जुन्या पॅन कार्ड ऐवजी आता हे नवीन पॅन 2.0 वापरण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जुने पॅन कार्ड बंद होणार का? तर नाही, जुने पॅन कार्ड बंद होणार नाहीत। पूर्वीप्रमाणेच तुम्ही तुमचे जुने पॅन कार्ड देखील वापरू शकता। फक्त या ठिकाणी पॅन कार्ड मधील माहिती अपग्रेड करण्यात येणार आहे। सोबतच पॅन कार्ड मध्ये नवीन QR कोड बसवला जाणार आहे। जुने आणि नवीन दोन्ही पॅन कार्ड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही। पॅन कार्ड मध्ये नवीन QR कोड ऍड केला जाणार आहे, त्यामुळे पॅन कार्ड अधिक सिक्युअर आणि सुरक्षित होणार आहे। या अगोदर पॅन कार्ड संदर्भात वेगवेगळे स्कॅम होत होते, त्याला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नवीन पॅन कार्डमुळे अनेक गोष्टी आता सुलभ होणार आहेत। पॅन डेटा अधिक सुरक्षित राहणार आहे। यासोबतच युजर्सचा संपूर्ण डेटा सरकारद्वारे कंट्रोल केला जाणार आहे, जेणेकरून नागरिकांचे कोणत्याही स्वरूपाची माहिती लीक होणार नाही। अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न आहे, आता पॅन कार्ड अपडेट करायचा असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील का? तर बघा, तुम्हाला पॅन कार्ड 2.0 साठी कोणत्याही स्वरूपाचे पैसे खर्च करण्याची गरज नाही। ही प्रक्रिया मोफत असणार आहे। केंद्राद्वारे पॅन कार्डसाठी स्पेशल पोर्टल बनवले जाणार आहे। त्याच पोर्टलवरून तुम्ही मोफत स्वरूपात पॅन कार्ड अपग्रेड करू शकता। पॅन कार्डसाठी कोणत्याही स्वरूपाचे पैसे मोजावे लागणार नाहीत, पण तुम्हाला त्याची हार्ड कॉपी मिळवण्यासाठी मात्र 50 रुपये द्यावे लागणार आहेत। ऑनलाईन स्वरूपात पॅन 2.0 साठी अर्ज केला की नंतर मग फिजिकल पॅन कार्ड 2.0 साठी तुम्हाला 50 रुपये भरावे लागणार आहेत। त्यानंतर तुमच्या घरी पोस्टाने पॅन कार्ड पोहोचवण्यात येतील। पॅन कार्ड साठी एक वेगळे पोर्टल सुरू केले जात आहे। त्यामुळे आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल की फ्री मध्ये पॅन कार्ड अपडेट करता येईल का? तर मित्रांनो, तुम्हाला या नवीन पोर्टलद्वारे पॅन कार्ड मोफत स्वरूपात अपडेट करता येणार आहे। कोणत्याही स्वरूपाचे शुल्क या ठिकाणी आकारले जाणार नाही। पॅन कार्डवर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि इतर माहिती मोफत अपडेट करता येणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील महत्त्वाची अशी माहिती मिळेल। आणि आपले व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।